नमस्कार मंडळी. 2024च्या विधानसभेची निवडणूक आटोपली आहे. दिवसा विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला काही मतं कमी पडलेली आहेत आणि आपला काँग्रेस पक्षाचा महाविकास आघाडीचा तिथे पराजय झालेला आहे. याच्या आधी आपण भरपूर साऱ्या निवडणुका लढलेलो आहे. माझे वडील आमदार होते, त्याच्यानंतर 25 वर्षानंतर यशोमती आमदार झाली. काही लोक त्याला घराणेशाही वगैरे काय काय नाव देतात. मी कधी तुमच्या वडिलांचं काढलं नाही. तुम्ही माझ्या वडिलांचं नाव काढायचं काही कारण नाही. ही वॉर्निंग आहे, एक समजा. निवडणुका लोकसभेच्या पण आपण जिंकलो, विधानसभेच्या पण जिंकलो. म्हणजे उधळपट्टी आणि जे काही खालच्या दर्जाचा भानगडी ज्या होत आहेत त्या अशोभनीय आहेत आणि जे लोक निवडून आले ते त्या हिशोबानं इथं वागतायत हे सगळ्यांना दिसतंय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समोर नाचगाणे काय केले, दिवसामध्ये आपल्या एका कार्यकर्त्याला मारहाण काय केली, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या जवळ काय तो नाव त्या माणसाचं, भिडे, संभाजी भिडे कुलकर्णी, संभाजी कुलकर्णी नावाच्या माणसाचा फोटो काय लावला, तिथे शिवीगाळ काय केली, काही आमच्या महाविकास आघाडीच्या आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घरामध्ये गुलाल काय फेकले, फटाके काय फोडले. म्हणजे याला आता काय म्हटलं पाहिजे. असं वल्गर वागणं पुरोगामी महाराष्ट्राला अजिबात पटत नाही. तुम्ही हा वल्गरपणा बंद केला पाहिजे आणि तुम्ही जर वागत राहिलात असंच तर मग शेवटी जे काय व्हायचंय ते होईल. पोलीस स्टेशनमध्ये मंडळी गेली, रामटके नावाचा एका आपल्या कार्यकर्त्याला मारहाण त्या ठिकाणी गेली, तो कंप्लेंट करायला गेला तर पोलीस स्टेशन कंप्लेंट घ्यायला तयार नव्हतं. शेवटी लोकांना आंदोलन तिथं करावं लागलं आणि मग गुन्हे तिथे दाखल झाले. अशी अरेरावी आम्ही खपवून घेणार नाही. माझ्या मतदारसंघातल्या सर्व मतदारांना, सर्व माझ्या कुटुंबातल्या लोकांना मी आवर्जून सांगते की या अरेरावीला घाबरण्याची गरज नाही. तुमची लेक, तुमची बहीण अजून या ठिकाणी आहे. मी काय मेलेली नाही, मी जिवंत आहे. महाराष्ट्रामध्ये जी काय अरेरावी चाललेली आहे ती देखील समोर येते आहे. मशीनमधले घोळ देखील समोर येतात आहे. एका बूथवर वरुडमध्ये एका 2 उमेदवाराचे 16 बूथवर सेम टू सेम मतं कशी पडू शकतात, याच्या आधी असे झालेले नाही. ज्या ठिकाणी आपले बूथ वीक होते त्या ठिकाणी मतांची चोरी झालेली असावी असा माझा ठाम विश्वास आहे. आणि आपण राजकारणामध्ये सेवा करण्यासाठी आहोत. ती सेवा आपण अविरत सुरू ठेवणार आहोत. मतदारसंघातल्या सगळ्यांनी हे समजून घ्यावं की अजिबात कोणीही घाबरण्याची गरज नाही. हमखास तुम्ही या. मी 1-2-4 दिवसांसाठी मी कुठे बाहेर जाते. 2-4 दिवसांनी मी परत या ठिकाणी येणार आहे आणि तुमच्या सेवेसाठी मी हजर आहे. पण अरेरावी कोणाची सहन केल्या जाणार नाही. एवढंच. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.